सांगली शहरातील मतदार याद्यांमध्ये गडबड केल्यास निवडणूक कार्यालय पेटवून देणार, प्रवक्ते संतोष पाटील। सांगली शहरातील अनेक मतदारांची नावे इतर मतदारसंघात, दुसऱ्याच वॉर्डात व ग्रामीण भागातील मतदार यादीमध्ये नोंद झाली आहे। म्हणून प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा शाखेमध्ये ज्या ठिकाणी मतदार नोंदणी केली जाते त्या अधिकाऱ्याकडे जाऊन त्यांना जाब विचारला की ज्या मतदाराने मागील काळामध्ये लोकसभेला आणि विधानसभेला मतदान केले, परंतु आता त्यांची नावे इतर वॉर्डामध्ये व विशेष करून काही मतदारांची नावे ही ग्रामीण भागातील मतदार यादीत समावेश करण्यात आली आहे, हे आपण कोणाच्या सांगण्यावरून करत आहात? यावर प्रशासकीय अधिकारी म्हणाले की ज्या चुका झाल्या आहेत त्या आम्ही लवकरच दुरुस्त करू व त्या झालेल्या चुका दुरुस्त करण्याचे काम चालू आहे व अशा चुका परत होणार नाही याची काळजी घेऊ। यावर प्रवक्ते माननीय संतोष पाटील म्हणाले की आपण सरकारी नोकरदार आहात की एखाद्या पक्षाचे आदेश मानून आपण काम करत आहात? लोकशाहीमध्ये लोकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला मतदानाचा हक्क आपण कोणाच्या सांगण्यावरून काढून घेत आहात? आपल्याला काय अधिकार आहे वेगवेगळ्या ठिकाणी मतदार नोंद करण्याचा? यावर शेवटी त्यांना सांगितले की जर तुम्ही प्रशासकीय अधिकारी लोकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतल्यास परत अशा चुका झाल्या तर ते तुमचे निवडणूक नोंदणी कार्यालय पेट्रोल ओतून पेटवून देणार व आता झालेल्या चुका दुरुस्त करून त्यांच्या पूर्वीच्या मतदार यादीमध्ये त्यांची नोंद झाली पाहिजे याची काळजी आपण घ्यावे असे ठणकावून सांगितले। यावेळी सुवर्ता तिवडे, सॅमसन तिवडे, अश्विनी तिवडे, नंदकुमार सुर्वे, स्वप्नील तिवडे, विशाल तिवडे, सिपा तिवडे व अनेक जण उपस्थित होते। शेवटी सर्वांनी प्रशासकीय अधिकारी यांच्या विरोधात घोषणा दिल्या। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील सर्व श्रीमंत गरीब लोकांना मतदानाचा अधिकार दिला आहे। त्या मतदानाचा अधिकार श्रीमंतांना आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना तितकाच इक्वलिटी आहे, परंतु या सांगली महानगरपालिकेमध्ये हे आमच्या ताई आहेत आणि ह्यांचं मतदान वार्ड क्रमांक 16 मध्ये आत्तापर्यंत केलेलं आहे, परंतु यांचं नाव नांद्रे गाव या मतदार यादीमध्ये आलेलं आहे। ही याला जबाबदार कोण आहे? हे का ती नाव भूतानी त्या एका वेगळ्या भूतानी त्या नांद्रेच्या मतदार यादीमध्ये घुसवलं का? कारण ह्या कोणाची तरी कुठंतरी चूक झाली आहे आणि चूक करणारा कोणाचा तरी मार्गदर्शक होऊ लागला आहे। याचा अर्थ मुद्दामून या मतदारसंघातील विरोधकांनी इथली नावं दुसऱ्या मतदार यादीत नावं ती पण या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेत नाही आहे, ते नांद्रे ग्रामीण भागामध्ये त्यांचं नाव आले। हे नाव म्हणजे हे चुकीचं काम आहे। या महापालिकेमध्ये जवळजवळ 5000 लोकांनी हरकती घेतल्यात की ह्या मतदार यादीतलं नाव या मतदार यादीत, त्या मतदार यादीत, त्या वार्डात, या वार्डात, इकडं तिकडं अनेक लोकांची हजारो नावं कशी काय बदलली, का बदलली, कोणी बदलली, कोणाच्या भीतीमुळे बदलली का? या देशातील निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा निवडणूक आहे आणि सांगली जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी हे कोणाच्या हाताचे बावले झालेत ह्याचं आम्हाला उत्तर मिळालं पाहिजे। या प्रशासकीय अधिकारी यांना आज आम्ही भेटण्यासाठी जाब विचारण्यासाठी आलो आहे की आमची मतदार यादीतील नावं कशी काय दुसऱ्या मतदार यादीत जाऊ शकते? तुमच्या कम्प्युटरला भूताने हात लावल्याशिवाय ती जाऊ शकत नाही, म्हणजे तुमच्यातनं स्वरूपातनं एक नवीन भूत आले की नावं चेंज करायचा दृष्टिकोन आहे। यामुळे भविष्य काळामध्ये एकाचं नुकसान एकाचा फायदा व्हावा असं हेतू ह्या लोकशाहीमध्ये असं नाही आहे। सगळ्यांना दिलेले इक्वल अधिकार आहे। जो मतदान कोणाला मतदान त्यांच्या मतानं तो मतदान देईल, परंतु तुम्हाला अधिकार नाही त्याचं वार्डात दुसऱ्या वार्डात नाव टाकायचं, ग्रामीण भागात नाव टाकायचं। तर आम्ही आज या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सुनावलंय की तुम्ही झालेल्या चुका दुरुस्त करा, भविष्यात असल्या चुका करू नका। मतदानाचा हक्क वर्षातून 5 वर्षातून एकदाच येतो आणि त्या रूपानं ते बदलत असतो आणि ह्याचा हक्क, ह्या लोकांचा हक्क तुम्ही घालू नका। आणि अधिकाऱ्यांना आमची ठामपणे भूमिका तुम्ही जनतेच्या बरोबर करा, पण कोणाच्या अधिकाऱ्याच्या हाताखालचे बाहुले होऊ नका अशी या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो। पौलस तिवडे, मी सांगली प्रभाग क्रमांक 16 मध्ये राहते आणि आमचं मतदान त्या ठिकाणी यादीमध्ये असताना मी आता पाहिलं की अनेक लोक इकडे तिकडे सैरावैरा पळत आहेत, कारण त्यांच्या यादींमध्ये नावे नाहीत। कोणाची नावं आहेत परंतु प्रत्येकाचे फोटोसुद्धा चेंज झालेले आहेत। हे काय होत आहे? हा लोकांना अन्याय होत आहे आणि या लोकांचा अन्याय कोणापर्यंत पोहोचत नाही आहे आणि त्यामुळे मतदानाच्या ऐनवेळी लोकांना प्रॉब्लेम होईल असं काय होऊ नये त्यासाठी ह्या लोकांनी खबरदारी घेतली पाहिजे आणि ह्या यादीमध्ये सगळ्या गोष्टी रिपेअर करून प्रत्येकाला त्यांनी न्याय मिळवून द्यायला पाहिजे। तर नेमकं मतदानाच्या वेळी तुमचे इथं यादीत नाव नाही आहे, तुमचं त्या गावाला पडलंय, ह्या गावाला असं पडलंय, असं जर होत असेल तर त्या मतदारांनी, त्या नागरिकांनी करायचं काय?
आणि ह्या जर अशा गोष्टी होत असतील तर मतदान करणं योग्य की अयोग्य हे प्रश्न पडलेला आहे. त्याबद्दल मी खूप महानगरपालिकेला प्रशासकीय अधिकाऱ्यांना म्हणत आहे की ह्या गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी लवकरात लवकर रिपेअर व्हाव्या आणि प्रत्येक गोरगरीब मतदार आहेत आणि त्यांचा तो हक्क आहे आणि ते हक्क बजावणार कसे. त्यांच्या याद्या जर इकडे तिकडे होत असेल तर हा अन्याय हा लवकर थांबावा अशी मी प्रशासकीय अधिकाऱ्यांना विनंती करत आहे. थँक्यू.